चमचमीत मसालेदार पापलेट कुठेही स्किप न करता ही व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, आज आणले मस्त पापलेट। आज पापलेटची रेसिपी बनवूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्याच्यासाठी साहित्य घेतले, लाल मिरच्या भिजून घेतलेल्या, थोडंसं खोबरं घेतलंय, ओलं खोबरं आहे, मिरची घेतली, इकडे धणे आणि हळद घेतली आहे, जाडं मीठ घेतलंय, चवीनुसार लाल मसाला घेतलाय, कोथिंबीर, अद्रक आणि कोकम घेतलेलं नाहीये, कैरी घेतली, आता मार्केटमध्ये कैरी येते, एक टोमॅटो घेतलाय आणि एक कांदा घेतलाय। अगोदर मसाला करून घेते। मसाला म्हणजे लाल मिरची, कांदा, खोबरं, हिरवी मिरची हे सगळं टाकून घेते अगोदर आणि मिक्सरला बारीक करून घेते। थोडंसं पाणी टाकून मसाले बारीक करून घेते। मसाला छान बारीक झालेला आहे, बाजूला ठेवते आणि अगोदर पापलेट कापून घेते। पापलेट बघू शकता छान कापून झालेली आहे, अगदी साफ करून वगैरे। हे पापलेट मी भरणार आहे म्हणजे साध्या पद्धतीने, आणि ह्याचा रस्सा करतेय। तर चला सुरुवात करते। अगोदर पापलेट धुवून घेते। मी मसाल्यामध्ये लसूण घ्यायला विसरली होती आणि तुम्हाला दाखवायलाही विसरली होती, तर मी याच्यामध्ये लसूण टाकून बारीक करून घेतले। मी लसूण काढून घेतली होती पण ती दाखवायचीच राहून गेली। पापलेट सुद्धा छान धुवून झाली आहे। कैरी घेतली होती ना, त्याच्यात थोडीशी किसून घेतली। इथे मी भरण्यासाठी पापलेट घेतलं होतं ना, त्याच्यावर मी कैरी किसून घेतली। थोडासा मसाला टाकते, थोडंसं मीठ टाकते। आता जे वाटण बनवलं होतं ना, त्यातलं थोडंसं वाटप मी ह्याच्यात घेते, अगदी थोडंसं घेते आणि याला छान लावून घेणार आहे। ह्याच्यामध्ये ना कैरी आतमध्ये भरली तरी ती छान लागते। मस्त भरून घेतले आणि 15 मिनिटं हे मी बाजूला ठेवून देते। भांड तापत ठेवले, मी तेल टाकते। फोडणीला लसूण टाकते अगोदर। लसूण छान तळकली आहे। आता जो मसाला केला होता ना, तो मसाला टाकते आणि फ्राय करून घेते।
मसाला आहे ना छान फ्राय करून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. खमंग सुवास सुटलेला आहे लसणीचा. आता जो लाल मसाला घेतला होता ना, घरगुती मसाला, तो टाकते. मीठ टाकते. आणि 5 मिनिटं मंद आचेवर मसाला छान शिजून देते. बघूया 5 मिनिटं झालेली आहे. आता जो आंबा घेतला होता ना, म्हणजे कैरी घेतली होती ना, ती टाकते. मसाला छान फ्राय झालाय. आता आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचंय. मला जेवढं पाणी पाहिजे होतं ना तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण हा आम्हाला भाताबरोबर खायचंय. त्यासाठी मी थोडासा पातळ केलेला आहे. आपला रस्सा तर खूप जबरदस्त झालेला आहे. एक 5 मिनिटं फक्त याला शिजून देणार आहे. रस्सा तर तयार होतोय, तोपर्यंत पापलेट फ्राय करून घेते. पॅन तापत ठेवला होता, तेल टाकते. इकडे ना मी रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये तिखट मीठ सगळं टाकून घेतलेलं आहे. मस्त ह्या पापलेटला लावून घेते. याला मी मसाला लावला होता. मस्त दोन्ही बाजूनी ह्याला लावून घेते आणि आता ही पापलेट फ्राय करून घेते. मंद एक बाजूनी कसे आहात तुम्ही? तर मी कॉलेजला गेली, तुम्ही माझ्या अवताराने तुम्ही बघू शकता. मी आता जस्ट आले, मला मस्त सुगंध आलाय. तर विचारूया मम्मीने काय बनवलंय. विचारण्यापेक्षा आपण स्वतः बघूया. चला. मम्मानी मस्त पापलेट तळलेत, नाही फ्राय केलेत. मस्त क्रिस्पी आणि मसाला सुद्धा आपला मस्त तयार झालेला आहे. तर चला आता ताव मारायला.
ठीक आहे ना. क्रिस्पी, वरून क्रिस्पी, आतमध्ये मऊ आणि ज्युसी असे पॉपलेट फ्राय आणि हा पॉपलेटचा रस्सा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.